तर आज सकाळी मी नेहमीप्रमाणे 4ला उठलेलो आहे आणि आज 8 तासांची चांगली झोप घेतलेली आहे. कालच्यासारखं काय केलं नाही. शेड्यूलमध्ये परत यायचं आहे. आज सकाळचं बॉडी वेट 52.5 होतं, जे की वाढेनं पण झालं आहे, कमी पण होईना झालं आहे. प्री वर्कआउट खाल्लेला आहे, ज्याच्यामध्ये ओट्स वगैरे देणं होते आणि त्यानंतर बुक रीडिंग आणि मेडिटेशनला बसलेलो आणि त्यानंतर लगेच आलो जिममध्ये. आज होता रिस्टार्ट डे 145. फर्स्ट पुल डेची सुरुवात लॅट पुल डाऊन वाईड ग्रिप आणि त्यानंतर क्लोज ग्रिपमध्ये केबल रोज. केबल रोजच्या ऐवजी पण काय पण केबल रोईंग एक एक्सरसाइजच म्हणतात त्याला. त्यानंतर माझे फेवरेट हायपर एक्सटेन्शन, हे मी कधीच चुकवणार नाही परत. आणि त्यानंतर रेडेल्स मी आज शिफ्ट केल्यात, हे मी आधी पण बोललो आहे की खरं रेडेल्स. आणि त्यानंतर आज इन्क्लाइन डंबल कर्लचे टोटल 3 सेट आणि आजचा पंप तर सिग्निफिकंटली चांगला आला आहे, कारण की इन्क्लाइन डंबल प्रेसनं पंप चांगला येतो आहे. खरं टेक्निकली बोलायला गेलं तर प्रीच्या कर्ल आणि इन्क्लाइन डंबल कर्ल दोन्ही गरजेचे आहेत तुमचे बायसेप ग्रो करण्यासाठी. पोजिंगचे वेगवेगळे व्हेरिएशन करालो आहे, काय तर नवीन काय तर बॅकसाठी वेगवेगळे ॲस्थेटिकचे ते पोजेस दिसलेत. खरं लाईटिंग अजून सुधारलेलं नाही आहे जिममध्ये, सो तो प्रॉब्लेम आहे. घरी आल्यानंतर पोस्ट वर्कआउट खाल्लेला आहे, त्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. दुपारच्या जेवणामध्ये सेम एग योक्स आणि 2 एग्स आणि फिश ऑइल मी ह्याच्याबरोबर घेतो आहे, कारण की ह्याच्यामध्ये फॅट खूप आहे. त्यानंतर ॲब्स आज अप्पर ॲब्स होते, मारलेले आहेत कंप्लीट. प्रॉपर सोरनेस फील होतो आहे, त्यामुळं अप्पर ॲब्स लगेच हिट होतात आणि दिसतात पण चांगले. संध्याकाळच्या जेवणामध्ये आज एग्स विथ ड्रॅगन फ्रूट फॉर कॉम्बिनेशन चांगलं वाटत नाही आहे, खरं ठीक आहे खाल्लं. आजच्या दिवसाचे टोटल 17,000 स्टेप्स डन. टुमारो रिस्टार्ट अगेन.